नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. असं म्हणतात की आपला नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या प्रत्येक जेवणात प्रोटीन्स असली पाहिजेत. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रोटीनचे पदार्थही करत असतो. असंच आज प्रोटीन रिच सूप कसं करायचं ते बघणार आहोत. टोमॅटोचं सूप. त्यामध्ये एक पदार्थ ॲड केला की ते प्रोटीन रिच सूप होतं. चला बघूया. प्रोटीन रिच सूप करण्यासाठी हे 7-8 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सूपसाठी टोमॅटो चांगले पिकलेले लाल लाल बघून घ्यायचे, म्हणजे सूपला नॅचरल छान कलर येतो. हे अर्धी वाटी ताजे मटार घेतलेले आहेत. जेव्हा फ्रेश मटार नसतील तेव्हा तुम्ही फ्रोझन मटार घेतले तरी चालतील. मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. यातच 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या. थोडंसं पाणी घालायचं. हे कुकरमध्ये शिजवून घेऊया. कुकरऐवजी नुसतं पातेल्यात शिजवलं तरी चालेल. टोमॅटो मटार शिजवून झालेले आहेत. हे पूर्ण गार होऊ द्यायचे. हे गार झालेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. टोमॅटो प्युरी तयार आहे. हे गाळून घ्यायचं. एरवी आपण नुसतं टोमॅटोचं सूप करतो, त्याऐवजी त्यात थोडे मटार घातले तर टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो आणि मस्त टेस्टी प्रोटीन रिच सूप तयार होतं. टोमॅटोचा गर छान निघालाय, फक्त बिया राहिल्यात या. हे पातेलं असंच गॅसवर ठेवायचं. यामध्ये साखर घालायची नाही, फक्त पाव चमचा मिरपूड आणि थोडंसं मीठ. या सूपमध्ये मी कॉर्नफ्लोअरही वापरलेलं नाहीये. यामध्ये मटार असल्यामुळे कॉर्नफ्लोअर न वापरताही सूप छान दाटसर होतं आणि चवीलाही खूप छान लागतं. हे सूप जास्त वेळ उकळायचं नाही. उकळी आली की गॅस बंद करायचा. उकळी आली आहे, गॅस बंद करते आणि मस्त गरमागरम टेस्टी प्रोटीन रिच सूप सर्व करूया. पुन्हा भेटूया अशाच हेल्दी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.